हा नमस्कार मित्रांनो. आता हे दादा आपल्याला काही माहिती सांगतील या नवग्रहाविषयी. तर तुमचं नाव काय आहे दादा? नमस्कार, मी शुभम महाराज. जय मंगल. आज आपण आलेलो आहोत मंगळ ग्रह मंदिरामध्ये. हे विश्वातलं एकमात्र असं मंगळदेवाचं मंदिर आहे जिथं मंगळदेव मूर्ती रूपामध्ये स्वयंभू उत्पन्न झाले. त्यांच्यासोबत आई आहे भूमी माता. भूमी मातेच्या सान्निध्यात असल्यामुळे मंगळदेव इथं सौम्य स्वरूपात आहे. भगवंत दयावान आहे म्हणून भगवंताला मंगळदानी म्हटलंय. ज्या भाविकांच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, लग्नाची इच्छा असेल, व्यवसाय व्यापारामध्ये अडकलेले पैसे असतील, आरोग्याची कामना असेल, पुत्र संतती पाहिजे असेल, असे सर्व लोक मंगळदेवाची उपासना करावी असं ज्योतिषशास्त्र सांगतंय. मग त्या दृष्टिकोनात इथं भरपूर भाविक मंगळवारी व इतर देखील अभिषेक पूजेसाठी, हवन शांतीसाठी, भौमयाग इत्यादी पूजन करायला येत असतात. तुम्ही पण एकदा अवश्य या मंदिराला भेट द्या. जय मंगल. आणि हे केव्हापासून झालंय? मंदिर फार प्राचीन आहे. मंदिराचं एक्झॅक्टली आपल्याला तारीख नाही सांगता की कधीपासून मंदिर उद्याला आहे, पण लोकांच्या दृष्टीत आलं आणि पहिला जीर्णोद्धार 1933 साली झालेला आहे. त्याच्यानंतर परत मंदिर बंद झालं होतं. त्याच्यानंतर मग परत 2000 साली 1999 साली ते 2000 यामध्ये परत एकदा जीर्णोद्धार करण्यात आला. आणि सध्या स्थितीला जे आमचे अध्यक्ष आहे डॉक्टर दिगंबर महाले सर यांनी या सर्व मंदिराची डेव्हलपमेंट हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य भगवंतांनी यांच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे. याचे डायरेक्टर वगैरे कोण आहेत? इथले अध्यक्ष ते सांगितलं मी तुम्हाला. डॉक्टर दिगंबर महाले सर हे आपले या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच कार्यामुळे मंदिर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि प्रत्येक माध्यमात केलेल्या प्रचार प्रसारामुळे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. आणि लोक आल्यानंतर लोकांना याच्यातनं भरपूर लाभ झालेला आहे. त्यामुळे लोकांनी अजून लोकांना प्रचार प्रसार केलेला आहे. आणि आपले इथे पावती असते का? इथे नाव अभिषेक पूजा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 810 रुपयाची पावती आहे. जर तुम्ही हवन शांती पूजा करत असाल तर 6300 रुपयाची पावती आहे. भाविकांच्या मनात दक्षिणेला घेऊन शंका येते. तुम्हाला सांगतो की या दक्षिणेमध्ये संपूर्ण पूजेचं साहित्य अधिक गुरुजींची दक्षिणा हे सर्व काही असते. प्रत्येक वस्तू दर्जेदार पद्धतीची तुम्हाला भेटेल. इथं कुठल्याही प्रकारची लुटमार वगैरे हा विषय नसतो. परंतु भाविकाला करत असताना त्या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून एक दक्षिणा आपण ठेवलेली आहे. गुरुजी ते जागृत प्रसाद आहे का काही? जागृतीविषयी काय सांगाल तुम्ही? हे मंगळदेव स्वयंभू आहेत. तुम्ही बघाल मूर्ती, तो मूर्ती तुम्हाला तेजस्वी वाटेल. जे लोक सकाळी नित्य मंगल पूजा करतात त्यांचा अनुभव सांगतो की मूर्तीला हात लावल्यानंतर त्यांना आपापसात ऊर्जा जाणवते. ती ऊर्जा त्यांना कधीही थकू देत नाही, कधीही भीती उत्पन्न करत नाही. मनुष्य निडर होऊन इथं पूजा करून जातो आणि जेव्हा त्याची निडरता आपल्या कार्यात तो दाखवतो तेव्हा त्याची अवश्य प्रगती होते. जय मंगल. जय मंगल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. हे दत्ताचा मंत्र आपण पाहिला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे कमंडलू आहे. मित्रांनो, हे कारंजे आहे. हे पावसाळ्यात आपल्याला खूप सुंदर दिसेल हे दृश्य. आणि इथे उन्हाळा असल्यामुळे काही नवीन स्ट्रक्चर बांधकाम चालू असल्यामुळे हे थोडं बंद केलेलं आहे. फार दिसायला सुंदर, एकदम मस्त मनमोहन घेणार आहे.